अजित पवार हे शिरूर नव्हे तर बारामती विधानसभेमधून लढणार, राष्ट्रवादीमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती। ज्या पद्धतीने रेल्वेमध्ये पाकिट मारतात त्या पद्धतीने अजित पवारांनी घड्याळ खेचून घेतलं, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवरती निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। जागा वाटपाच्या संदर्भात आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, सलग 3 दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागा वाटप अंतिम करणार। राहुल गांधी पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, नांदेड आणि चिमूरमध्ये होणार सभा। हर्षवर्धन पाटील यांचं महाविकास आघाडीमध्ये येणं हा शुभ संकेत, आचारसंहिता लागल्याच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग दिसेल। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापले असं ठाकरे म्हणतात, पण त्यांच्याकडे जातंय तरी कोण? हेच शेळ्यांसारखे शेपट्या हलवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेलेत, संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 25 मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची पोरं निवडणूक लढवणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात, रमेश कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। भाजपचे आशिष देशमुख काटोल मतदारसंघामध्ये सक्रिय, त्यामुळे नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता। वर्ध्यामधल्या आर्वी मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वर्चस्व, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सोडू नका, काँग्रेस नेत्यांची मागणी। लोकसभा निरीक्षक हिना कावरे यांच्या समोर मांडली भूमिका। भंडाऱ्याच्या 3ही मतदारसंघावरती काँग्रेसचा दावा, मित्रपक्षांपेक्षा काँग्रेसची ताकद जास्त असल्यामुळे 3ही जागा काँग्रेसने लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची मागणी। अमरावतीच्या चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाचा दावा, या मतदारसंघामध्ये तडजोड होणार नाही, ही जागा आपल्याला सुटेल। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचं सभेमध्ये वक्तव्य। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमधला वाद विकोपाला, स्वीकृती शर्मा निवडणूक लढवणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही। नवरात्र उत्सवाच्या दरम्यान एका कार्यक्रमामध्ये प्रदीप शर्मा यांचं वक्तव्य। या मतदारसंघामधून भाजपकडून मुरजी पटेल इच्छुक। कोल्हापुरात जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावरती भाजपचा दावा, तर शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघामध्ये मेळावा घेत केलं शक्ती प्रदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।